नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील. स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये. चला आता पाहूया देगलूर शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी. देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर. नांदेड जिल्ह्यात आचारसंहिता लागू, 30 तारखेला होणार मतदान. देशभरातील एकूण 33 मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या देखील पोटनिवडणुकीचा देखील समावेश आहे. पुढील महिन्यात ऑक्टोबर 30 रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी मतदान जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत संदर्भात देगलूर तहसील कार्यालय या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेत बोलताना सचिन गिरे साहेब SD/M बिलोली, शक्ती कदम SD/M साहेब देगलूर, विनोद गुंडांवर तहसीलदार साहेब, नरवडे साहेब नायब तहसीलदार, सचिन सांगळे साहेब DYSP, भगवानराव धबडगे साहेब PI देगलूर, सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. हे होते आजचे बातमीपत्रक. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज. धन्यवाद. देगलूर मतदारसंघाचे जे काही कामकाज आहे निवडणुकीशी संबंधित, त्याचे हेडक्वार्टर आणि त्याचे हेड ऑफिस हेच राहील. इथूनच सर्व कामकाज वगैरे जे आहे ते होणार आहे. ते पण तर आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगानं जे काही निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याप्रमाणे निवडणुकीची अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन, इलेक्शन नोटिफिकेशन जे आहे ते 1 तारखेला प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 8 तारीख म्हणजे 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत इच्छुक उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये त्यांना दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्राची जे काही नामनिर्देशन पत्र दाखल झाले त्याची छाननी जी आहे, स्क्रुटनी म्हणतो आपण, ती 11 तारखेला होणार आहे. 13 तारखेपर्यंत जे आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 13 तारखेला जे आहे 13 तारखेपर्यंत त्यांना उमेदवारी अर्ज त्यांचा मागे घेता येईल. 30 ऑक्टोबरला रॅली, बाईक रॅली अलाउड नाही. स्ट्रीट कॉर्नर मीटिंग म्हणजे कोपरा सभा, मॅक्झिमम 50% पर्सन्स शॅल बी अलाउड. जास्तीत जास्त 50 लोकांना परवानगी असणार आहे. सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ स्पेस अँड कंप्लायन्स टू COVID-19 गाईडलाईन. म्हणजे यामध्ये सुद्धा स्पेस तेवढा पाहिजे आणि COVID-19च्या ज्या गाईडलाईन्स शासनाने वेगवेगळे दिलेले आहेत त्याचं पालन करावं लागणार आहे. डोर टू डोर कॅम्पेन जे आहे ते डोर टू डोर कॅम्पेन विथ 5 पर्सन्स इन्क्लुडिंग कॅन्डिडेट ऑब्लिक देअर रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे डोर टू डोर कॅम्पेनला जास्तीत जास्त 5 लोक असू शकतील. कॅम्पेन थ्रू व्हिडिओ व्हॅन, नॉट मोर दॅन 50 ऑडियन्सेस shall be allowed in one cluster point subject to availability of space and compliance to COVID guidelines. अशा वेळेला सुद्धा 50 पेक्षा जास्त प्रेक्षक श्रोते म्हणता येईल आपल्याला ते नसावेत आणि त्याचं सुद्धा कोविड गाईडलाईन्सचं कंप्लायन्स करावं लागेल. यूज ऑफ व्हेकल्स फॉर द कॅम्पेन, टोटल व्हेकल्स अलाउड फॉर अ कॅन्डिडेट और पॉलिटिकल पार्टी excluding star campaigner 20. Maximum number of persons allowed per vehicle 50% of the capacity. म्हणजे जास्तीत जास्त 20 गाड्या परमिशन असेल आणि त्यामध्ये 50% असेल. सायलेन्स पिरियड, द सायलेन्स पिरियड इज 72 hours बिफोर द एंड ऑफ पोल. प्रचाराचा कालावधी मतदान संपण्याच्या वेळेच्या आधी 72 तास संपलेला असेल की जो पूर्वी 48 hours होता. पोल्ड ऍक्टिव्हिटी, मॅक्झिमम 2 व्हेकल्स विथ 3 पर्सन्स इच शॅल बी अलाउड. म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये जास्तीत जास्त 3 लोक असे 2 गाड्या एका उमेदवाराला अलाउड असतील. सिक्युरिटी ॲज पर द ॲप्लिकेबल एक्सटेंड गाईडलाईन्स.
विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने आज जी पत्रकार परिषद बोलवलेली आहे त्या सर्वांमध्ये सर्व पत्रकारांचं स्वागत करतो. प्रथम मी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी, उपविभागीय अधिकारी बिलोली आणि आज कदम साहेब, उपविभागीय अधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेबांची उपस्थितीत आज बैठक आपण घेतोय. सर्वांचं प्रथम स्वागत. निवडणुकीचा कार्यक्रम किंवा सर्वांच्या लक्षात आला असेल की अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 1 ऑक्टोबर 2021. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 8 ऑक्टोबर 2021. नामनिर्देशन पत्राची छाननी 11 ऑक्टोबर 2021. उमेदवार अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे 13 ऑक्टोबर 2021. मतदानाचा दिनांक 30 ऑक्टोबर 2021 शनिवार आहे. मतमोजणीचा दिनांक 2 नोव्हेंबर 2021 मंगळवारी आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक आहे 5 नोव्हेंबर 2021. या अनुषंगाने संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झालेली आहे 28 तारखेपासून. देशभरामध्ये एकूण 30 विधानसभांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम लागू झालेला आहे 28 तारखेला. त्यामध्ये महाराष्ट्रातील देगलूर 90 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लागू झालेला आहे. काही ब्रॉड गाईडलाईन्स आहेत त्या आपल्याला मी आजच्या अनुषंगाने वाचून दाखवतो. आयडेंटिफिकेशन ऑफ वोटर्स यामध्ये इपिक कार्ड आपलं हे मेन आहे. या व्यतिरिक्त 11 इतर जे डॉक्युमेंट्स आहेत आम्ही हे सगळी प्रत आपल्याला देऊ सर्वांना. त्यामध्ये आधार कार्ड, नरेगाचं जॉब कार्ड, पासबुक विथ फोटोग्राफ इश्यूड बाय बँक और पोस्ट ऑफिस, हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड इश्यूड अंडर द स्कीम ऑफ मिनिस्टर ऑफ लेबर, ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड, स्मार्ट कार्ड issued by RGI under NPR, Indian passport, pension document with photograph, service identity cards with photograph issued to employee by central or state government, PSUs, public limited car companies, and official identity cards issued to MP, MLA, MLC. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झालेला आहे. जे ब्रॉड गाईडलाईन्स आहे ते आम्ही आपला ब्रॉड गाईडलाईन्स टू बी फॉलोड ड्युरिंग द कंडक्ट ऑफ बाय इलेक्शन्स अर्जंट पोल ड्युरिंग द पिरियड ऑफ कोविड-19. या बाकीचे जे त्यात रूल्स आहेत डिटेल सांगत नाही तुम्हाला. नॉमिनेशन जे आहे ड्युरिंग प्री अँड पोस्ट नॉमिनेशन प्रोसेशन पब्लिक मीटिंग प्रोहिबिटेड. ओनली 3 vehicles permitted within a periphery of 100 meters of RO office. No procession for nomination shall be permitted. म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना कुठल्याही प्रकारचे पदयात्रा किंवा मिरवणुकांना परवानगी असणार नाही. फक्त 3 वाहनांना 100 मीटरच्या आतमध्ये एंट्री असणार आहे उमेदवार दाखल करायला. मीटिंगच्या अनुषंगाने इनडोर ज्या मीटिंग आहेत त्यामध्ये 30% ऑफ अलाउड कॅपॅसिटी ऑर 200%. उचिवरलेस म्हणजे एखाद्या हॉलच्या कॅपॅसिटीच्या 30% किंवा 200 यापेक्षा जी कमी असेल तेवढ्याला परमिशन असणार आहे. A register will be maintained to count the number of people attending the meeting. Outdoor meetingच्या अनुषंगाने with 50% of capacity as per COVID-19 guidelines or 1000 in the case of star campaigners and 50% of capacity or 500 in all other cases. In either case, the allowed number is whichever is less
The entire area will be cordoned off and will be guarded by the police. The count of people entering the ground will be monitored. Expenditure for the cordoning, barricading will be borne by the candidate public party. Only to those grounds which are cordoned public barricaded completely will be used for rallies. म्हणजे स्टार कॅम्पेनर असतील तर ग्राउंड कॅपॅसिटीच्या 50% किंवा जास्त 1000 यापैकी जी कमी असेल त्याला परमिशन असेल आणि स्टार कॅम्पेनर व्यतिरिक्त जर 2 व्यक्ती असतील तर त्यांना 500 किंवा 50% ग्राउंडच्या यापेक्षा जी कमी कॅपॅसिटी असेल त्याला परमिशन मिळणार आहे. तिकडे बॅरिकेटिंग असलेला पाहिजे आणि बंद. स्टार कॅम्पेनर्स, नंबर ऑफ स्टार कॅम्पेनर्स registered 220 for these by-elections for national public state recognized parties. म्हणजे स्टेट रेकग्नाइज्ड और नॅशनल पार्टीजला 20 स्टार कॅम्पेनरची मर्यादा आहे and 10 for unrecognized registered parties in the wake of the COVID-19 pandemic. Road shows, no road shows allowed shall be allowed and no motor rallies. नमस्कार, मी मध्ये आज आपलं स्वागत आहे. आज देगलूर शहरामध्ये सचिन गिरे साहेब SDM बेलुरीचे या ठिकाणी आलेले आहेत. देगलूर शहराचे SDM साहेब आहेत, तहसीलदार साहेब या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली पोटनिवडणूक संदर्भामध्ये. सर, आपण याची गाईडलाईन सांगा. देगलूर विधानसभा पोटनिवडणूक 2021 चा कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी यांनी डिक्लेअर केलेला आहे. त्या अनुषंगाने निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 1 ऑक्टोबर 2021. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 8 ऑक्टोबर 2021. नामनिर्देशन पत्राची छाननी 11 ऑक्टोबर 2021. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2021. मतदानाचा दिनांक आहे 30 ऑक्टोबर 2021 शनिवार. मतमोजणीचा दिनांक आहे 2 नोव्हेंबर 2021 मंगळवार. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक आहे 5 नोव्हेंबर 2021. बूथ एजंट असतील त्यांना 2 डोस घेणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणे सर्व उमेदवार, त्यांचे इलेक्शन एजंट, पोलिंग एजंट, काउंटिंग एजंट आणि त्यांचे ड्रायव्हर्स या सर्वांनी 2 डोस घेणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुद्धा आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दोन्ही लसी घेणे बंधनकारक आहे. रॅली, रोड शो. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या पोटनिवडणुकीकरिता रोड शो तसेच रोड शोला परवानगी नाही. त्याचप्रमाणे मोटर बाईक, सायकल रॅलीज यांनाही परवानगी असणार नाही. तथापि प्रचारासाठी उमेदवारांच्या बरोबर उमेदवारासह 5 लोकांना परमिशन असेल. त्याचबरोबर इनडोअर प्रचारासाठी जागेच्या 30% कॅपॅसिटी किंवा 200 पर्सन्स याच्यामध्ये जे कमी असेल ते. या अनुषंगाने एक रजिस्टर मेंटेन करावं लागेल. यामध्ये कोविड